नागपूर महानगरपालिका आणि OCW कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका आता थेट सामान्य नागपूरकरांच्या खिशाला बसतोय। नागपूर शहरातील 25,000 नागरिकांना 5 पट अधिक पाण्याची बिल आकारली जात आहेत। 10x10च्या झोपडी वजा घरामध्ये राहणाऱ्या घरामध्ये अवघे 4 लोक असलेल्या कुटुंबाला महिन्याला तब्बल 3,000 रुपयांचं पाण्याचं बिल येत असल्याचं समोर आलंय। ज्या घरामध्ये दिवसभर वीज वापरूनही लाईट बिल 600 रुपयांपर्यंत येत होतं, आता त्या घराला पाण्यासाठी 3,000चा फटका बसतोय। हा नेमका कोणता हिशोब, असा संतप्त सवाल इथल्या नागरिकांनी उपस्थित केलाय। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। पाण्याच्या बिलासाठी 5 पट बिल येतंय। उदय, काय त्याच्या मागचं कारण आहे, काय हे संपूर्ण प्रकरण आहे? खरं तर नागपूर महानगरपालिकेकडून कोट्यावधी रुपये खर्च करून दावा केला जातोय की नागपूरमध्ये 24/7 पाणी देऊ, मात्र ते 24/7 पाणी तर दूर, मात्र स्लम भागामध्ये, मी सध्या नागपूरच्या या महाल परिसरातल्या खदान परिसरामध्ये आणि आपण इथं पाहतोय स्लम भाग आहे। सगळीकडे 10x10ची अशी झोपडी वजा घरं आहेत आणि एका घरामध्ये 4 लोक राहतात। कोणी मोलमजुरी करतात, कोणी छोटे मोठे कामं करून आपल्या घराचा उदरनिर्वाह करतात। मात्र यांना जे आहे ते नागपूर महानगरपालिकेनं 3,000 रुपये महिन्याला पाण्याची बिलं पाठवायला सुरुवात केलेली आहे। माझ्या हातात काही बिल्स आहे, मी तुम्हाला दाखवतो। गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये या दीपक नायक या परिवाराला जे आहे ते पाण्याचं बिल 287 रुपये होतं जानेवारी महिन्यात 2025च्या, आणि आपण ते जानेवारी महिन्यात 2026चं जर पाण्याचं बिल पाहिलं तर 2021 रुपये इतकं पाण्याचं बिल आहे। हे एका घराचं उदाहरण झालं। माझ्या हातामध्ये असे 50 इलेक्ट्रिकचे बिल आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की गेल्या वर्षी ज्यांना बिल 380 रुपये होतं, यावर्षी त्यांना बिल जे आहे ते 2,908 रुपये आलेलं आहे। आणि अशी 100च्या वर बिलं जी आहेत ती ही माझ्याकडे आहे। आणि अशा पद्धतीनं हा भोंगळ कारभार सुरू आहे। खरं तर मजदूर वर्ग आहे आणि यांना 3,000 रुपये पाण्याचं बिल दिलं जात आहे। 24 तास ज्यांच्या घरी लोक राहतात त्यांना पंखा TV वापरून देखील 500 ते 600 रुपयाच्या वरतं महावितरणचं बिल येत नाही, मात्र त्यांना 3,000 रुपयांपर्यंत पाण्याचे बिलं दिलं जात आहे। भोंगळ कारभार सुरू आहे। काही नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। काकू, मला सांगा, गेल्या वर्षी तुम्हाला किती पाण्याचं बिल यायचं, यावर्षी किती पाण्याचं बिल आलेलं आहे? पहिल्याच्या वेळेस येत होतं 300 रुपये आणि आता पाहाल तर 3-3 हजार 2-2 हजार असं बिल येते। आणि एकही दिवस पाण्याचा म्हणजे असा भरपाई नाही आहे। सकाळच्या टायमात पण नळ येतो तो पूर्ण पाणी नाही मिळत, आणि संध्याकाळच्या टायमामध्ये नळ येतो तो एक गुंड पाणी येते, त्याच्यानंतर पाणी येत नाही। बरं, तुमच्याकडे किती पाण्याचं बिल येत आहे आणि काय काय इतकं? आम्हीच आहे, एकच। हां, पहिले 200 रुपये येत होता, आता 2,000 3,000 असं येते। आणि आमचा मीटर चोरी गेला पहिल्यापासूनच, 8-10 वर्ष झाले चोरी होऊन। तुमच्याकडे किती पाण्याचं बिल येत आहे? तुमच्याकडे 24 तास पानी येता का? 24 तास पानी नहीं आता हमारे यहाँ। सुबह पानी बस आता है, 4 बजे के टाइम का जो नल, तो वो कुछ भी नहीं आता है। नल के लिए बैठे रहते हैं गुंडी लेके, पण पानी कुछ भी नहीं आता है। आणखी काही महिला देखील आहेत। मला सांगा, तुमच्याकडे किती पाण्याचं बिल आलेलं आहे या महिन्यात? ये महीने मेरे को 1,900 रुपये आया है। क्यों आहे इतना बिल? नक्कीच या भागाचे नगरसेवक आपल्या सोबत आहेत। भाऊ, या प्रभागामध्ये म्हणजे नागपूर शहरात 25,000 लोकांना जे आहे ते वाढीव पाण्याची बिलं आलेले आहे। काय तुमची मागणी असणार आहे? तुम्ही काय याचा फॉलोअप घेतलेला आहे? या माझ्या प्रभागामध्ये कमीत कमी 2,000 लोकांना खूप वाढीव बिलं येत आहे। त्याचे कारण ते सांगत आहे की महानगरपालिकेद्वारे विशेषतः OCW विभागाद्वारे हे पाण्याचे बिल 5 पटीनं वाढवून दिले जातं। याकरता कोणतीही परवानगी कमिशनरांनी दिली नव्हती, तरी पण ते 5 पट बिल वाढवून त्यांनी दिलेले आहे। ते गैरकायदेशीर आहे। ही गोष्ट जेव्हा लक्षात आली तेव्हा आम्ही आमदार साहेब प्रवीणजी दटके यांना याबद्दल तक्रार केली व त्यांनी हा विषय माननीय आता नागरिकांना इतकं बिल भरावा लागू नये यासाठी तुम्ही सत्ता पक्षातील नगरसेवक आहे, तुम्ही आंदोलन करणार आहे का? तुम्ही महापौरांना, तुम्ही आयुक्तांना धारेवर धरणार आहात का? यावर सत्तापक्षाद्वारे ही गोष्ट प्रशासनाच्या निर्देशास आणून दिली आहे। याबद्दल माननीय महापौर यांनी एक मीटिंग घेऊन माननीय प्रवीणजी दटके यांच्या पुढाकाराने ती सभा झाली होती। त्यामध्ये मग महासभेमध्ये सुद्धा हा विषय खूप जोरदारपणे आमच्याद्वारे मांडला गेला होता। ह्या सर्व गोष्टींचा विचार करून
यांनी माननीय महापौर यांनी आपण पाहतोय की हा अत्यंत गंभीर विषय आहे, कारण गरीब नागरिक आहेत, 2,500-3,000 रुपयांचं पाण्याचं बिल कुठून भरणार आणि हे बिल न भरल्यामुळे आता काही परिवारांना 30,000-40,000 रुपये अशी भुर्दंडासहित जी आहे ती बिलं पाठवली जातात. त्यामुळे आता याच्यावर महानगरपालिका विचार करणार का? कारण उन्हाळ्याचे दिवस आहे, नागपूरचा पारा 47 डिग्री पर्यंत जातो, पाण्याची आवश्यकता असते. अशा स्थितीमध्ये जर वाढीव बिलांमुळे जर महानगरपालिकेकडून पाण्याचं कनेक्शन कापण्यात आलं तर या नागरिकांना या उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी कुठं फिरायचा हा प्रश्न देखील या गरीब आता कुटुंबासमोर आहे. नागरिकांच्या या समस्येची दखल पालिकेकडून घेतली जाते का पाहावं लागेल. तुर्तास धन्यवाद उदय आपण दिलेल्या या माहितीसाठी. यानंतर पुढची बातमी पाहूया आपण. रायगडच्या कुर्लाई गावामध्ये पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. फणसाड धरणामध्ये पाणी असूनही पाईपलाईन वारंवार फुटत असल्याचं समोर आलंय. गेल्या 2 महिन्यांपासून ग्रामस्थांवर पाणी वापरायचं आणि पिण्याचं पाणी विकत घेण्याची वेळ आलेली आहे. दरम्यान जल जीवन योजना अयशस्वी झाल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केला. तर ठेकेदार आणि शासनाविरोधामध्ये ग्रामस्थांनी संतापही व्यक्त केलाय. तातडीनं पाणी पुरवठा करण्याची मागणी देखील इथल्या नागरिकांनी केली. यानंतर पुढची बातमी पाहूया. न्यूज 18 मराठीच्या बातमीचा आणखी एक इम्पॅक्ट झाल्याचं दिसतंय. सिलेंडरसाठी ग्राहकांच्या गॅस एजन्सीवर रांगा लागत होत्या. भर उन्हामध्ये तासन तास नागरिकांना सिलेंडरसाठी रांगेमध्ये उभं राहावं लागत होतं. न्यूज 18 मराठीनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर प्रशासन जागं झालं. त्यानंतर सिलेंडर वितरणासाठी एक पथक तयार करून त्यांच्या देखरेखीखाली वितरण करण्यात आलं. यामुळे ग्राहकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे न्यूज 18 मराठीच्या बातमीचा मोठा हा इम्पॅक्ट झालाय.